हॅलो फ्रेंड्स, AR लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर आम्ही चाललो आज अलिबागला, फॅमिली ट्रिप आहे। ओ हाय करा। तर चला, आमच्या 2 गाड्या आहेत, आम्ही इकडे चाललोय, सर्व तयारी झाल्या। आम्ही सुरुवात केली ती दिव्यापासून आणि हायवेपासून नवी मुंबईतून आम्ही पनवेलमधून अलिबागला जाण्यासाठी निघालो। आपलं नवी मुंबईपासून अलिबाग हे 97 ते 100 किलोमीटर। रेवदंडा किल्ला बघायला सकाळचे वाजले तर 10:30 11 वाजले तर बघूया, यायला थोडासा उशीर झाला। तर इकडचा परिसर बघायला खूप सुंदर वाटत होते, जाताना पूर्ण झाडी घाट। तर मित्रांनो, आता आम्ही इकडे रेवदंडा किल्ला इथे पोहोचलेला आहे आणि त्यात गाडी वगैरे पार्किंग करायचं चाललं। पार्किंग केल्यानंतर आम्ही थोडं अंतर आतमध्ये चालत जाताना आम्हाला इथे मोठमोठी नारळाची झाडे पाहायला मिळाली। परिसर खूप सुंदर होता आणि इथे आतमध्ये जाताना असे गेट आहे। इकडे 7 खनी बुरुज पाहण्याची वेळ तुम्हाला इकडे दिल्या। सकाळी 9 ते 5:30 पर्यंत तुम्ही येऊ शकता सा। आणि इकडे अशा पद्धतीने आहे आणि आतमध्ये जायचं आहे बघा इकडे। तर हा आहे रेवदंडा किल्ल्याचा काही भाग जो आपल्याला इथे पाहायला मिळतो। रेवदंडा किल्ला हा कुंडलिका नदी आणि अरबी समुद्र ह्याच्यामध्ये जी खाडी तयार झालेली आहे त्याच्यावर मुखावरच बांधलेला किल्ला आहे। किल्ला हा 1524 मध्ये बांधायला चालू केला कॅप्टन सोज यांनी, पोर्तुगीज कॅप्टन सोज। आणि ही जी इमारत आहे ती पहिल्यापासूनच पोर्तुगीजांनी बांधली होती। या इमारतीचा कारखान्यासाठी वापर केला जात होता। त्यानंतर त्यांनी टेहाळणी बुरुजासाठी याचा वापर चालू केला। तर ह्या बुरुजाचं 7 खानी बुरुज आहे, त्यातील 4 खानीच उरलेले आहेत, 3 खानी पडलेले आहेत। याच्या बाजूला हा लेक सुद्धा पाहायला भेटतो आणि आम्ही असे फोटो सेशन पण केले, मस्त फोटोज काढले, ग्रुप फोटोज। याच्या बाजूलाच हातपंप, अजून सुद्धा या हातपंपातून पाणी येते। त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट होता तो नागाव बीच। आम्ही नागाव बीचमध्ये पाण्यामध्ये खेळायचं होतं, पण त्याच्या आधी आम्हाला भूक लागली म्हणून वहिनीने घरातूनच सर्वांसाठी जेवण वगैरे केलेलं। मग इथे आम्ही सर्वांनी बीचकडेला बसूनच जेवण करून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही पाण्यामध्ये खेळायला गेलो। नागाव बीचवर बराच वेळ स्पेंड केल्यामुळे आम्हाला अलिबाग बीचवरती जायला अंधार पडला, त्यामुळे आम्हाला आतमधील कुलाबा किल्ला बघता आला नाही। इथे भरपूर गर्दी असते आणि वेगवेगळ्या इथे राईड तुम्ही करू शकतायसा। इथे लहान मुलांसाठी उंटाची राईड घ्यायची होती आणि आमची छोटी मुलगी सुद्धा बसली होती मध्ये। आता इकडं आम्ही म्हणलं चला फोटो काढूया, इथं रणगाडा दिसला। आय लव्ह अलिबाग पाशी आम्ही फोटो काढायसाठी गेलो, फोटो काढले मस्त। अलिबागमधून बाहेर निघायला लागले आता आणि आता दाजी गाडी चालवायला लागलेत। अलिबागनं बाहेर जाता दाजी गाडी परफेक्ट शिकलेला आहे, येताना गाडीवर बसलेत, जाताना गाडी परफेक्ट, ड्रायव्हर ट्रेन होऊनच अलिबागहून रिटर्न चाललेला आहे। तर मी काकू मागं बसल्या, ही काबीची सासू आहे, सरळ राईटला जाऊन दे। आता दाजी मला रस्ता नवीन असल्यामुळे दाजी जरा विचारतायत, पण त्यांना मी रोड सांगतोय, पण गाडी बरोबर चालवत आहेत। आता दाजी शिकलेला आहे त्यामुळे दाजी आता पार्टी देणार आहेत मोठ्यानं। तर अशी ही आमची 1 डे ट्रिप होती। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।